सहभागी आहोत. सगळेजण सहभागी आहोत. सर्व त्या दिवशी गडावर आलते तर भेट झाली नाही, म्हणून भेट घेण्यासाठी आलो. हो. तिथं बसत दादा. हो बसत जागा आहे. दादा या की. दादा बसतो बसतो. असे दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये. ते आलं तर ते पेलवायची शक्ती खूप खूप मोठी. आई म्हणून काय व्यथा असते, मुलगी म्हणून काय, पत्नी म्हणून काय, भाऊ म्हणून काय, हे सगळ्या एखाद्या वटवृक्ष उन्मळून पडल्यावर त्या वटवृक्षाच्या झाडात सावली खाली असणाऱ्या लोकांची काय अवस्था. वैष्णवी वैभवी हो नाही वैभवी हाय पूर्वी हो हो त्या दिवशी त्याची आई ही हो म्हणजे वैभवीची आई, वैभवीची आई, संतोषची माणसं ही संतोष वैभवीची हो त्याची आई, संतोष मी त्याचा मामा हो हो धनु हो भाऊ बरोबर भाऊ जे आहेत हे बाकी आमचा परिवार सगळा. हो त्या आतरडीच्या ताई ती गेली परत. हां दोघं गेले ते इथं होते 15-20 दिवस. हो हो मी मागे आलतो त्या हो हो त्या होते तुम्ही आलात तेव्हा. सांत्वन करायला माणसं एकमेकाकडे जातात, पण त्या दुःखाला मर्यादा असते. हे कल्पनेच्या बाहेर, मर्यादेच्या बाहेरचं खूप मोठा आघात आहे, मनावर दुःख आहे. दुःखाची तीव्रता संप्रदाय थोडीफार कमी करू शकेल, दुसरी कुठली शक्ती करू शकत नाही. हो ना, संप्रदायाचं कामच असते पहिल्यापासून. समाजाला इनबॅलन्स ठेवण्याचं काम संप्रदाय. संप्रदायातले कुठलेही कुणी आलं तरी आम्ही कुटुंबाशी त्यांची भेट घालून जातात. हो ना आले ना कुठले हो संप्रदायातले महाराज हे तुमचं पिंडाचं संप्रदाय घराण्याचं पिंड आहे ना तुमचं, आणि गावाचा घराचा. बाबा बोलले नाही तुम्ही बोललो ते बोलले बाबा तुम्ही बोला बाईट द्या, सांत्वन करू द्या. तुम्ही पहिल्यांदा बोला, आपण ते मगाशी हा बोललो होतो. सिंगल काशी थोडं बोल पुढे कर. बोला महाराज, आपण कुटुंबियांची भेट घेतली. या ठिकाणी मसाजोग या गावामध्ये सर्व आम्ही संत महंत या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. सर्व हे नारायणगडावर दर्शनासाठी आले होते, परंतु आम्ही बाहेरगावी कार्यक्रमाला गेलो होतो. भेट न झाल्यामुळं आम्ही फोनवर संपर्क झाला. आता येता येत नाही.
आम्ही नक्की एक दिवशी तुमच्या भेटीसाठी नक्कीच येऊ आणि तुमच्या या डोंगरासारख्या दुःखामध्ये आम्ही सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी सहभागी आहोत आणि आम्ही मुद्दाम सर्व कुटुंबियाची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. कुठले महाराज एक मिनिट सर कुठले महाराज जा का महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि सर्व साधू संतांची आपण भूमिका पाहिली. राजसत्तेने समाजाला सुविधा द्याव्यात, पण साधू संतांनी समाजाला संस्कार द्यावेत, मानवतेची शिकवण द्यावी. माणसाने माणसाकडं जाती धर्माच्या कक्षा ओलांडून माणूस म्हणून पाहावं, सामाजिक शांतता सुव्यवस्था राखावी. याच्यासाठी कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज आदी, जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, नाथ महाराज, गोरोबा काका आदी सर्व संत, सावता महाराज या सर्व संतांनी, एवढंच काय कबीर, मुमीन, लतीफ, मुसलमान या सर्व जाती धर्माच्या संतांनी ही परंपरा समाजाला शिकवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये अशी इतकी संतोषजी देशमुख यांची निर्गुण हत्या झाली ही बातमी ऐकल्यानंतर महाराष्ट्र हे आपण ह्या महाराष्ट्रात घडली असं म्हणून म्हणतो, पण महाराष्ट्राच्या बाहेरही जगभरात अनेक लोकांना हे दुःख इतकं होरपळलेलं आहे हे शब्दाच्या पलीकडं. आणि अशा मोठ्या दुःखाला, अशा मोठ्या संकटाला देशमुख कुटुंबाने सातत्याने ह्याला फेस करण्याचं काम चालू आहे. या निमित्ताने समाजातील सर्व स्तरातील सर्व घटक या घटनेमुळे सर्वांचं मन होरपळून गेलेलं आहे. सर्वांच्या पुढे एकच दृष्टिकोन आहे, संतोषजी देशमुख यांची निर्गुण झालेली हत्या, या अन्यायाला न्याय मिळावा आणि देशमुख कुटुंबाला एवढ्या संकटातून बाहेर निघण्यासाठी परमेश्वराने त्यांचं मनोधैर्य वाढवावं. आज मी मगाशी बोलून गेलो, आई या नात्याने एखादा मुलगा जर एक गावाहून यायला उशीर झाला तर आईचं मन किती होरपळून जातं, का उशीर झाला. पण आपल्या डोळ्यात एकच मुलाची म्हणजे मुलाची अशी हत्येची वार्ता ऐकून आईला काय वाटलं असेल, पत्नीला काय वाटलं असेल, मुलीला काय वाटलं असेल, भावाला काय वाटलं असेल. एवढंच नाही तर आपल्या बहिणीचा मुलगा म्हणून ज्याने तळहाताप्रमाणे आपल्या मुलापेक्षाही काकणभर लक्ष देऊन आमचे गोकुळदादा आणि ह्या सर्व कुटुंबाने लक्ष दिले. या गावकऱ्यांनी देखील अगदी संतोषजी आमच्या भूमीचा भूमिपुत्र समजून त्यांच्या नेतृत्वाला सातत्यानं बळ देण्याचं काम केलं आणि त्यांनी खूप मोठा विकास केलेला आहे. अशा कुटुंबाची दुःखद घटना आमच्या संप्रदायातील, आपण जे आपल्या संप्रदायातील सर्वांनाच दुःखद वाटलेली आहे, फार मोठी हानिकारक वाटलेली आहे. आम्ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की यांना देवाने मनोबल द्यावं. बाकी सर्व बाजूनी सर्व मंडळी आपापल्या पद्धतीने या कुटुंबाच्या पाठीशी, महाराष्ट्राच्या आणि बाहेरचा कुणी त्यांच्यापासून दूर आहे असं नाही, प्रत्येक जण या कुटुंबाकडे डोळे लावून बसलेला आहे. महाराज काही दिवसापूर्वी भगवान गडाचे महंत त्यांनी एक भूमिका घेतली होती, धनंजय मुंडे यांच्या घर पाठीशी आहे अशी भूमिका घेतली होती. तुम्ही पण महाराज संत परिषदेचे अध्यक्ष एका महाराजांनी अशी राजकीय भूमिका घेणं त्याच्याकडे तुम्ही कसं बघता महाराज म्हणून? एक गंमत अशी आहे, आपली संत परंपरा ही प्रत्येकाकडं मानवतेनं पाहते, समतेनं पाहते. दया करण्याचे पुत्राशी तेच दासा आणि दाशीशी अशी आहे. आणि जर संतपीठावरची व्यक्ती, आता मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण आम्ही दररोज कीर्तन प्रवचनातून सांगतो ती गोष्ट अशी की ज्या क्षणी माणसाच्या मनामध्ये एक वेगळी भूमिका आली तर त्या पीठाकडे, त्या व्यक्तीकडे पाहताना माणसाचा दृष्टिकोन जरा वेगळा बनतो. आणि म्हणून त्यांच्या बोलण्यातली काय भूमिका असेल त्यांना माहीत आहे.
परंतु या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजणच उभा आहोत. पण ते योग्य वाटतं का तुम्हाला? म्हणजे एका बाबतीत अशी एका कारण बोललं पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे. आता आज समाजातली परिस्थिती पाहतो, एखादी गोष्ट योग्य असेल तर समाज काही प्रतिक्रिया देत नाही. त्याच्यामुळे वाटतं आमच्यापेक्षा तुम्ही जो पाहताय त्याच्यापेक्षा आधी काही बोला असं मला वाटत नाही. सर्वांनी बोलून ऐका ना, वरिष्ठ बोलले, बाकीच्यांनी बोलायचं. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष बोलल्यावर बाकीच्यांनी आपण गेलो होतो, सगळी आपली पार्श्वभूमी सांगितली, गावाची, आपल्या कुटुंबाची, संतोष अण्णाची आणि त्या गुन्हेगारांची जे वक्तव्य केलं होतं त्यावर आपण जाणं खूप गरजेचं होतं. नाहीतर चुकीचा मेसेज गेला असता, म्हणून आपण त्यांना त्या दोन्ही आपण आपलं काम केलं. तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही दररोज पाहतोय. प्रत्येक भूमिका एका वैचारिक पातळीवर आहे. आपली असेल, वैभवीची असेल, आईसाहेबाची, त्यांच्या धर्मपत्नीची, मामाची, सगळ्याचीच भूमिका आम्ही मीडियावर पाहतोय. इतकं सतर्क, इतकं दक्षतेने आपल्या कुठल्याही शब्दाचा कुठेही इनबॅलन्स झालं नाही पाहिजे. इतका एवढ्या मोठ्या प्रचंड दुःखात आपणही इनबॅलन्स राहत आहे. हे दुःखात असलेल्या माणसाला मार्गदर्शक विचार आहेत. आपल्या संकटात आपण कसं इनबॅलन्स राहावं, चाकोरी कशी पकडून राहावी. मी त्या दिवशी भेटायल्यानंतर वैभवीला बोललो, वैभव तुझे भाषण आम्ही रोज ऐकतो. तुझे भाषण ऐकताना आम्ही कीर्तनात जरी असलो ना, कुठं जरी असलो तरी आमचे आसूर आम्हाला वरावे लागतात की ह्या लेकरावर आज किती मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं. आणि तो तुझे विचार इतके परिपक्व आहेत. दुःखातून सावरा, मोठी शिक्षिका. धनंजय भाऊ, आता तुम्हाला आम्ही महाराज लोकांनी काही सांगावं अशी गोष्ट तुमच्या दैनंदिन वक्तव्यातून कुठं वाटत नाही. परंतु संत परंपरा नेहमी समाजाच्या पाठीशी उभी असते. म्हणून आम्ही पांडुरंगाला प्रार्थना करतो, तुमचं मनोधैर्य आहे आजच्यापेक्षा अधिक बळकट व्हावं. आणि त्यांचं जे स्वप्न आहे मुलीला घडवण्याचं, कुटुंबाला घडवण्याचं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळे लोक आपल्या पाठीशी आहेत. आणि साधू संतांचे आशीर्वाद आणि पांडुरंगाची कृपा आपल्या पाठीशी राहील. मी आपल्या सगळ्याचंही धन्यवाद देतो. पतंगे साहेब, सगळ्यांनी ह्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. खूप खूप आपलं ही सेवा मोठी आहे. महाराज मेघडे महाराज नंतर नाही नाही बोल ना. तुमच्या पाठीमाग बोरडी महाराज बोलले, वरिष्ठ बोलल्यानंतर वरिष्ठ बोलल्यानंतर बाकीच्यांनी बोलायचं. ठीक आहे, ठीक आहे. आम्ही बोललं काय नाही. चल, ठीक आहे. नाही. हो, हो. ठीक आहे. चहा घेऊ ना. चहा का? घेतलं. मला यायला वेळ झाला. नाही नाही, असं असं घेतला दर्शन काट्या सगळं
अमोल वगैरे. आम्ही सर्वजण तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. जमलेले सगळे साधू संत महंत सर्वजण देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे आहोत आणि अखंड राहोत. करून द्या आउट द्या. एक मिनिट हा. काय तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सगळेजण सहभागी आहोत. सर्व त्या दिवशी गडावर आले तिथं भेट झाली नाही म्हणून भेट घेण्यासाठी आलो. हो. तिथं बसत आहोत जरा. हो सध्या जागा आहे. दादा या की. असे दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये. आणि ते आलं तर ते पेरवायची शक्ती नाही. खूप खूप मोठे. आई म्हणून काय व्यथा असतील, मुलगी म्हणून काय, पत्नी म्हणून काय, भाऊ म्हणून काय, हे सगळं एखाद्या वटवृक्ष मिळून पडलं तर वटवृक्षाचा